नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पाहिल्यानंतर पटकन घेऊन अशीच खावी अशी वाटणारी ही खमंग चटपटी डाळ आज आपण बनवत आहोत। चैत्र महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर ही कैरीची डाळ बहुतेक सर्वांकडे केली जाते। चैत्र महिन्यात चैत्र गौरीसाठी तर बनवलीच जाते, पण तोंडाची चव वाढवण्यासाठी हिला तोंडी लावण्यासाठी पण बऱ्याच वेळा बनवली जाते। तर एक वाटी हरभऱ्याची डाळ मी घेतली आहे। 2-3 वेळा ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण आणि भरपूर पाणी टाकून कमीत कमी 4 तास भिजत ठेवायची आहे। डाळ कमीत कमी 4 तास भिजली पाहिजे। एखादा तास जास्त भिजली तरी हरकत नाही, पण कमीत कमी 4 तास ही डाळ आपण भिजत ठेवायची आहे। भिजल्यामुळे ती छान वाटली देखील जाते। तर डाळ मी 2-3 वेळा धुवून घेतली आहे आणि आपण आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून झाकण ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एक कैरी मी इथे घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। तोतापुरी मी कैरी घेतली आहे, याला कोणी कलमी सुद्धा किंवा पोपटी आंबा सुद्धा म्हणतात। तर ही आंबट कमी असते, यामुळे आपल्याला याचा वापरही जास्त करता येतो आणि डाळही आपली छान होते। तर ही कैरी मी धुवून घेतली आहे आणि तिची सालं काढून घेतली आहेत। ही कैरी आपण किसून घ्यायची आहे। डाळ 4 तास छान भिजल्यानंतर मी टोपलीमध्ये निथळत ठेवली होती। त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही, एकदम सुकी अशी डाळ झालेली आहे। ती आपण वाटून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी शक्यतो नसावं, म्हणजे डाळ छान राहते, टिकते 8-10 दिवस। डाळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे 4 तुकडे टाकलेले आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं टाकलं आहे आणि मी मीठ सुद्धा यामध्येच टाकून घेते आहे, कारण जाड आपण डाळ दळणार आहोत। ओबडधोबड डाळ आपल्याला दळायची आहे, त्यामुळे मीठ याच्यामध्ये टाकलं तर छान मिक्स होतं। अजून थोडे डाळीचे कण आपल्याला यामध्ये दिसत आहेत, तेव्हा आपण यामध्येच आता आपण किसून घेतलेली कैरी 2 चमचे मी यामध्ये टाकून घेते आहे। आणि कैरी टाकल्यानंतर आपण फक्त पल्स रेटवर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा साखर देखील टाकते आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची, आंबट डाळ हवी असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल। फक्त एकदा पल्स रेटवर मी हे फिरवून घेतलं आहे, म्हणजे कैरी छान मिक्स सुद्धा होते डाळीमध्ये। आता आपण याला फोडणी करून घेऊया। 2 मोठे चमचे तेल मी एका लोखंडी कढईमध्ये टाकून ठेवलं आहे। त्यामध्ये राई 2 चमचे, जिरं थोडंसं पुन्हा टाकलं आहे, आपण वाटताना देखील टाकलं आहे, आणि पाव चमचा हिंग टाकून 2 सुक्या लाल मिरच्या टाकून आपण ही फोडणी करून घ्यायची आहे। फोडणी एकदम कडकडीत मस्त खमंग करून घ्यायची आहे। आणि गॅस बंद करून आपण यामध्ये हळद टाकायची आहे। फोडणी छान तडतडली, कडकडीत फोडणी करायची आहे एकदम। गॅस बंद करून आपण यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि ही फोडणी डाळीवर पटकन टाकून आपण मिक्स करून घ्यायची आहे। चवीला अतिशय टेस्टी लागते ही आंबे डाळ, तोंडाला चव येते। शिवाय या सीझनमध्ये ही आंबी डाळ चैत्र गौरीसाठी तर बनवली जाते, शिवाय बऱ्याच वेळा जोपर्यंत कैऱ्या येतात तोपर्यंत ही डाळ आपण बनवून खात असतो। कैरी थोडी कमी आंबट आहे, थोडं आंबट कमी वाटते, त्यामुळे मी पुन्हा 1 चमचा कैरी टाकून घेतली आहे। आणि मी आता याच्यामध्ये ओलं खोबरं टाकते आहे। ओलं खोबऱ्याने देखील याला छान चव येते। 4 छोटे चमचे मी किसलेलं खोवून घेतलेलं खोबरं टाकत आहे। पण खोबरं तुम्ही सर्व डाळीमध्ये मिक्स न करता जेवढी डाळ तुम्हाला खायची आहे तेवढ्या डाळीमध्येच तुम्ही खोबरं टाकून घ्यायचं आहे, कारण खोबरं टाकल्यामुळे डाळ टिकत नाही। त्यामुळे डाळ वाटून फोडणी करून कैरी टाकून मिक्स करून ठेवून द्यायची आणि जेव्हा तुम्हाला खायची असेल तेव्हा हे खोबरं टाकून तुम्ही घ्यायचं आहे, कारण खोबरं टाकून फ्रीजमध्ये डाळ 8-10 दिवस नाही टिकत, त्याला असा वास येतो वेगळाच। खोबरं कोथिंबीर टाकून छान आपण डाळ मिक्स करून घेतली आहे। थंड झाली की आपण ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला खायची आहे तेव्हा आपण ही काढून खाऊ शकतो।
कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट्स करा. आवडल्यास लाईक करा. भेटू आपण पुन्हा.